महाराष्ट्र म्हणजे फुले शाहू आंबेडकरांची भूमी. बऱ्याच वेळा ऐकलंय ना, कधी कधी तुम्ही विचार केलाय का की आपण फुले शाहू आंबेडकर विचारधाराचं एकत्र नाव का घेतो? हे तिघे वेगवेगळ्या काळात जन्मले, वेगवेगळ्या परिस्थितीत लढले, मग तरी त्यांची विचारधारा एकाच प्रवाहात कशी आली? खरं पाहिलं तर ही विचारधारा एका दिवसात तयार झालेली नाही, जवळजवळ 100 वर्षांचा सामाजिक संघर्षातून तयार झालेली आहे. या प्रवासाची सुरुवात झाली महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून. 1848 मध्ये फुले दाम्पत्याने पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या काळात शूद्र अतिशूद्रांना शिक्षण देणं हे समाजासाठी मोठं आव्हान होतं. लोकांनी विरोध केला, अपमान केला, पण फुले यांनी एक मूलभूत विचार मांडला: शिक्षणाशिवाय सामाजिक समता शक्य नाही. याच विचारातून पुढे जन्म झाला सत्यशोधक समाजाचा. 1873 मध्ये जात, धर्म आणि अंधश्रद्धेच्या विरोधात समाजात जागृती निर्माण करण्याची एक चळवळ सुरू झाली. त्यानंतर पुढचा टप्पा होता छत्रपती शाहू महाराजांचा. कोल्हापूरच्या गादीवर बसल्यानंतर शाहू महाराजांनी फुले यांच्या विचारांना राजकीय शक्ती दिली. 1902 मध्ये त्यांनी भारतातील पहिलं आरक्षण लागू केलं. सरकारी नोकऱ्यांमध्ये बहुजन समाजासाठी 50% आरक्षण. भाग छोटा होता, पण हे आरक्षण दिलं गेलं. हा निर्णय त्या काळात खूप मोठा आणि क्रांतिकारी होता, कारण पहिल्यांदाच सामाजिक न्याय शासनाच्या धोरणात उतरला होता. मग तिसरा टप्पा आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. फुले यांनी विचार दिला, शाहू महाराजांनी सत्ता आणि धोरण दिलं, आणि आंबेडकरांनी या दोन्हींचा आधार घेऊन संविधानाची हक्काची लढाई उभी केली. महाड सत्याग्रह, काळा राम मंदिरातील प्रवेशासाठीचं आंदोलन, आणि शेवटी भारतीय संविधानाच्या रूपाने स्वतःचे विचार आपल्या देशाच्या नियमावलीत अंतर्भूत करणं. संविधानात त्यांनी समानता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय हे मूलभूत तत्व दिले. म्हणूनच आज आपण फुले, शाहू, आंबेडकर असं एकत्रपणे म्हणतो, कारण हा फक्त 3 व्यक्तींचा इतिहास नाही, हा भारतातील सामाजिक न्यायाच्या विचारांचा संपूर्ण प्रवाह आहे. तुम्हाला जाणून कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. इन्स्टाला पाहत असाल तर फॉलो करा, आणि यूट्यूबला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटत राहू.